वेगवेगळ्या फील्डचं आजचं स्टेटस आणि त्या फील्डमधल्या उद्याच्या ऑपॉर्च्युनिटीज याविषयी बोलतायत काही महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज बियॉन्ड बुक्समधून. व्हिजन क्लासेस ऑनलाईन मॉड्यूल या चॅनलवर पाहत रहा बियॉन्ड बुक्स. नमस्कार. बियॉन्ड बुक्सच्या आजच्या या भागामध्ये आपण भेटणार आहोत एक अतिशय हरहुन्नरी, मनस्वी आणि जीवनाच्या अतिशय जवळ आपली कला कशी नेता येईल आणि दररोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला कलेच्या सोबत आपल्या घरात कसं राहता येईल असा विचार करून इंटिरियर डिझाईन त्या पद्धतीनं करण्याचे प्रयत्न करणारे आमचे मित्र अजय अपूर्वा. नमस्कार सर. बियॉन्ड बुक्सच्या या सेगमेंटमध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो. अजय अपूर्वा सर हे नगरमधील अतिशय प्रख्यात इंटिरियर डिझायनर आहेत. त्याचबरोबर त्यांची दुसरी ओळख म्हणजे ते अतिशय सुंदर पेंटिंग्स करतात. त्यांची खूप सारी एक्झिबिशन्स, अगदी जहांगीर आर्ट गॅलरी असेल किंवा भारतातल्या ज्या काही मोठ्या गॅलरीज आहेत तिथे त्यांची प्रदर्शनं आतापर्यंत झालेली आहेत. सरांनी GD आर्ट अभिनव कला महाविद्यालय पुणे येथून केलं, त्यानंतर ATD त्यांनी केलं आणि इंटिरियर डिझायनिंग हा कोर्स त्यांनी केलेला आहे. आपण आज त्यांच्यासोबत जाणून घेऊयात की या क्षेत्राविषयी आणि या क्षेत्रामध्ये आज काय घडतंय, काल काय घडत होतं आणि उद्या या क्षेत्राचं भवितव्य काय असणार आहे याविषयी आपण त्यांच्याशी बोलूयात. सर, मला असं विचारायला आवडेल की आता खूप सारं AIचं काय म्हणूयात बोलबाला आहे किंवा AIची भीती आहे असं म्हणूयात, आणि या सगळ्या एरामध्ये मुलं आता इंटिरियर डिझाईनकडे वळतायत, अभ्यास करतायत. तर आपण सुरुवात तिथून करूया की AI आणि आजचं डिझायनिंगचं क्षेत्र काय वाटतं सर? AI म्हणजे तसं पाहायला गेलं तर AI कुठून तयार झाला की आपले सगळ्यांचे बुद्धी जे आहेत, तुमची काही कल्पना असतील, इतरांचे काही कल्पना असतील, माझे काही कल्पना असतील, तर ते एकत्र करून त्यांनी एक सिस्टम बनवली आहे. पण जोपर्यंत माणसाचा मेंदू जिवंत आहे किंवा त्याची कल्पनाशक्ती जिवंत आहे, तोपर्यंत माझ्या मते AI पेक्षा माणसाचा मेंदू हा कधी पण उजवाच राहणार आहे असं मला वाटतं. कारण जो AI विचार काय करतोय, फक्त तुमचं काम पटकन करून देण्याची एक स्किल त्यांनी डेव्हलप केली त्या पद्धतीने. पण फक्त काम सोपं करणं हा एक पार्ट वेगळा झाला. पण विचार करणं ठीक आहे, प्रत्येक माणसाची एक कॅपॅसिटी असते विचार करण्याची. त्या पलीकडे जाऊन तो विचार करतो. विचार काय करतोय, फक्त दुसऱ्यांचे जे विचार आहेत ते तुमच्यापर्यंत पटकन पोहोचवण्याचं ते काम AI करतो. पण असं वाटतं जोपर्यंत माणसाच्या हातात जो कला आहे किंवा कुठलाही माणूस हाताने जो काम करल त्याचं AI माझ्यामध्ये काही बिघडू शकणार नाही. म्हणजे ह्युमन ब्रेनशी AI कम्पीट करू शकणार नाही असं एक पद्धतीने आपण म्हणू शकतो. 100%. त्यामुळे ह्युमन क्रिएटिव्हिटीला ऑलवेज द स्कोप इज देअर. ओके. मला दुसरं आता असं विचारायला तुम्हाला आवडेल की जेव्हा मूल लहान असतं घरामध्ये आणि त्याचा पहिला संपर्क खेळण्याव्यतिरिक्त जो येतो तो कागदांशी येतो, पेन्सिलशी येतो, कलरशी येतो, बरोबर. आणि तिथनं मग त्याचा आपण म्हणूयात की जर्नी सुरू होतो म्हणा, किंवा त्याला एक आवड डेव्हलप व्हायची एक सुरुवात त्या काळात होते. काय सांगाल सर त्या वयातल्या मुलांविषयी? काय वाटतं तुम्हाला त्यांच्याकडे बघताना? आता पेंटिंग्स करताना मी बरेच वर्ष आले ह्या क्षेत्रात काम करतोय. तर काही ठिकाणी आम्हाला असं जाणवतं की घर तुम्ही एकदम चकाचक करतात, सगळं काही एकदम नीटनेटकं ठेवलेलं असतं. आणि हे घर आपल्या पुढच्या पिढीसाठी किंवा त्यांच्या मुलासाठीच असतं. पण कधी कधी शोकांतिका अशी वाटते की त्या घरात मुलांसाठी स्पेस नसते किंवा एखादी जागा त्याच्यात नसते. तर काही ठिकाणी बघा, मी जुने घर किंवा जुन्या काही विचारांची लोक असतात जे चित्रकला किंवा कुठल्याही आर्टमध्ये रुची करणारे असतात. तर ते घरात काही लहान मुलं जे असतात त्यांच्यात एक एनर्जी असते.
तर कोणाची खेळात दिसते, कोणाची वेगवेगळ्या प्रकारची त्यांना एक आवड असते ते. हो हो तर माझ्या मते जे क्रिएटिव्हिटी असतात किंवा ज्यांना चित्रकलेची आवड असते, तर ते काय करतात, घराच्या भिंतीवर त्यांना तो कॅनव्हास दिसतो. म्हणजे सगळं विश्वच त्यांच्यासाठी एक कॅनव्हास असतो. तर मी काही पॅरेंट्स असतात त्यांना ते रागवताना पाहिलं किंवा त्यांना मारताना पाहिलेलं आहे. तर काही ठिकाणी मग ते घर जेव्हा सुरुवातीला आम्ही इथे एंट्री करतो, तर काही काही भिंतीवर छान ते रंगवलेलं असतं. तर आम्ही त्यांना ॲप्रिशिएट करू, वा कुणी बनवलंय. तर ते पॅरेंट्स आमच्याकडे असे आश्चर्य, कुतूहलाने हे पाहतात. काय. हा मग त्यांना सांगतो की ही एनर्जी आहे त्यांची, हो तुम्ही ही एनर्जी त्यांना वापरू दिली आहे तर ती एनर्जी राहणार. किंवा तिथं कंपल्सरी तुम्ही त्यांना बंद केलं की इथं रागवलं की हे इथं करू नको, ते तिथं करू नको, खराब करू नको. खराब करू नको, तर तो तिथं खराब नाही करणार. मग कोणाची तरी गाडी किंवा काहीतरी एक वेगळं विकृती त्याच्यात निर्माण होते, कारण की ती शक्ती असते, ती जपली गेली पाहिजे. किंवा तुम्ही घरात एखादी वॉल लहान मुलांसाठी द्यावी की ही जे काही करायचं असेल ना, तू ह्या वॉलवर काही कर, तो मुलगा ऐकणार आणि ती त्याची जी क्रिएटिव्हिटी आहे किंवा त्याची जी एनर्जी आहे ते त्या भिंतीवर दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा प्रयत्न नक्की सर्व पालकांनी केलं पाहिजे. आवर्जून केलं पाहिजे. म्हणजे त्यांना एक्सप्रेस होण्यासाठी हो, घरातली एक वॉल दिली पाहिजे करेक्ट. आणि त्यातनं तो मुलगा काय करतो आहे हे आपल्यालाही समजतं की त्याचा कल कुठे आहे, बरोबर. तो कलर बरोबर खेळतोय का तो पेन्सिलनी त्यावरती काही रेखाटो पाहतोय. कारण त्याच्या विश्वात टिपिकल गोष्टी नसणार आहेत ज्या नसतात. मोठ्या माणसांच्या विश्वात आहेत. बरोबर. त्यामुळे तो जे काही करेल ते कदाचित मोठ्या माणसापेक्षा वेगळं काहीतरी करणार आहे. आणि लहान मुलाचं जे चित्र असतात ना, ते ओरिजिनल असतात. हा म्हणजे त्यांनी कुठं कॉपी केलेली नसते. त्याच्यातला आतला जो, समजा एखादा सफरचंद असेल, तो त्याच्या आतला सफरचंद काढण्याचा प्रयत्न क्या करतो. बात आहे. वा वा. जो आपण जेव्हा पाहिलेला असतो हे सफरचंद आहे, हो पण त्याच्या दृष्टीकडून तो सफरचंद फार वेगळा असतो. वेगळा असतो. म्हणजे कुठलीही वस्तू त्याच्या दृष्टीने, मासा त्याला वेगळं वाटेल, छत्री त्याला वेगळी वाटेल, आकाश, म्हणजे त्याला लिमिटच नाही की तुम्ही तो काय विचार करू शकेल ना. आणि प्रत्येक माणसाने किंवा प्रत्येक चित्रकाराने असा कधी विचार केला की माझं चित्र किंवा माझं जे काही तुम्ही विचार करताय ते थोडं वेगळं ऑटोमॅटिकली होतच. आणि सर, जेव्हा आता ही मुलं ग्रोईंग फेज मध्ये येतात, ओके, की काहीतरी त्यांना मग कळायला लागतं की ही चित्रकलेची वय आहे किंवा आपल्याला हा एक सब्जेक्ट आहे, आणि मग थोडं त्या वयात थोडं समजायला लागतं. त्या वयात काही असं आपण ओळखू शकतो का की या मुलाकडे थोडीशी क्रिएटिव्हिटी आहे, याचा कल इकडे असू शकतो, असं काही, जसं मुलाचे पाय आपण पाळण्यात दिसतो असं म्हणतात, तर त्याच्या क्रिएटिव्हिटीकडे आपण कसं बघितलं पाहिजे किंवा कसं जाणवतं पेरेंट्सला किंवा आजूबाजूच्या घरच्या लोकांना? कारण प्रत्येकाच्या घरात तर कोणी चित्रकार असणार नाही, संगीतकार असणार नाही. मग तिथे काही मुलं, अशी प्रतिभा तिथे आपण पाहतो की जन्माला आलेले आहेत अशा प्रतिभा. बरोबर आहे. तर काही काही घरात समजा कोणी चित्रकार नसेल, आता लोक म्हणतात की वो आमच्या घरात चित्रकलेचं काही बोध नसताना सुद्धा हा चित्रकार झाला. पण माझ्या मते कुठं ना कुठं हे बीज त्यांच्या पिढीत कुठेतरी रुजलेलं गेलेलं असतं. आता मी जस्ट एक उदाहरण सांगतो की जसं चित्र मी सांगितलं, भिंतीवर चित्र काढणं, तर काही लोक त्याला म्हणतात अरे काही काढत बसतो हा, पण काही काढत नसतो. पण त्यातले त्याच्या घरातले येणारे मित्र किंवा परिवार एकत्र जेव्हा असतो किंवा आपल्या घरात येणारे जे आपले काही पाहुणे मंडळी असतात, तर त्यातला कोणाला तरी एखाद्याला ती जाण असते की तो अरे हे खूप छान केलंय, आणि तो छान म्हणणं म्हणजे एखाद्या मुलाला की ते खूप छान केलंय, तो त्यांना एक पुशअप देण्याचं काम करत असतो. आणि तिथूनच एक कलाकार किंवा जे नवीन निर्माती करणारे असतात त्यांची तो जन्म होत असतो. म्हणून आपण कुठल्याही गोष्टीला ज्यात आपण कळत नाहीये तर त्याच्यात न बोलता जे आपल्याला चांगलं कळतं त्याचं एक अप्रिशिएट केलं गेलं. त्याच्या पाठीवरती थाप मिळणं गरजेचं आहे त्या काळात. त्या थापनुसारच तो माणूस पुढं तिकडे आकृष्ट होणार आहे आणि तिकडे त्याचा प्रवास सुरू होईल. नक्कीच. मग अशा मुलांची अशी काही लक्षणं जाणवतात का तुम्हाला, म्हणजे आता इतक्या वर्षाच्या तुमच्या अनुभवानुसार? आता दुसऱ्याचं उदाहरण घेतो, माझंच विचार म्हणजे मी जेव्हा लहानपणी असताना
तर भिंतीवरच करायचो. आणि जसं उदाहरणार्थ जेवण झालं तर डाळ भात वरण भात खाल्ला किंवा खिचडी खाल्ली, हो तर ते जे ताट असतं हो. ते ताटामध्ये पण काहीतरी रेखाटन चालू असतात. हा हा. तुम्ही हे ऑब्झर्व करा, तुमचे अच्छा. मुलं पण हे गोष्टी करत असतात. आत्ताच्या सगळ्यात टेक्नॉलॉजीच्या जमान्यात हे मुलं करतायत की माहित नाही, पण जेव्हा मोबाईल नसताना हा खेळ आम्ही किंवा हे रेखाटन आम्ही त्या ताटात केलेलं आहे. जेव्हा समजा आपल्या घरात पूर्वी असे तांदूळ किंवा गहू असे निवडायचं काम निवडायचं चालायचं. किंवा हो. त्याला ऊन द्यायचं ऊन काम द्यायचं असायचं. काम चालू तर असेल. त्याच्यात पण काहीतरी काढण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे ते ब्रेन जो आहे तो त्या बोटाला एक चालना देतो आणि ती सूचना तो त्याप्रमाणे करतो. म्हणजे बोटात जीव येतो. ऍक्च्युअली क्या बात आहे, आपण क्या म्हणतो ना, हा हा. आपण एखादं पेंटिंग पाहिलं ना म्हणतो खरंच ह्याचा जीव ओतलाय. त्यांनी तो जीव ओतलेला नसतो. त्याचं पूर्ण शरीराचं कंट्रोल त्या बोटात आलेला असतो आणि त्या बोटाने तो पूर्ण 100% त्या पद्धतीने तो पेंटिंग करतो. म्हणूनच त्या माझ्या असं म्हणतात की एखादा खूप मनापासून काही गोष्टी कुठल्याही करत असेल, समजा मी पेंटिंग करत असेल तर जोरात फटका कधी माझ्या बोटाला मारला तर माझा प्राण जाऊ शकतो. क्या बात आहे. अरे बापरे. तर हे जे मनापासून जीव ओतणं म्हणतो ना, ते सगळा जीव त्या बोटात आलेला असतो आणि तो उतरवण्याचं काम आपण त्या कागदावर किंवा कॅनव्हासवर करतो. आणि पण ही शक्ती परमेश्वरानेच आपल्याला दिलेली असते. तर ते ओळखणं महत्वाचं की तुमचा मुलगा दैनंदिन मध्ये काय काम करतो आणि त्याचं कल कुठं आहे हे आपल्यालाच, पण आपलं लक्ष त्या पद्धतीने पाहायला पाहिजे आपण. आणि ती दृष्टी पण पालकांना पाहिजे. हो. की आपलं जसं तुम्ही म्हणाला की अशी याला न थांबवता की काय करतोय त्या ताटामध्ये, जेवण झालंय हात धुवू, किंवा हे काय गहू तू खराब करतोय सगळं मी उन्हाला ठेवले. कारण आपल्याकडे दटावणीचा सूर जास्त असतो ना की त्याला समजून घेण्याचा सूर असतो. म्हणजे तिथे पालकांना पण एक आता एक दृष्टी मिळण्याची गरज आहे की असं कोणाचं जर मूल असं काही करत असेल तर ते काहीतरी डिफरंट करते इतर मुलांपेक्षा. म्हणून मुलाकडे लक्ष देताना पालकांनी सुद्धा ही भावना आता म्हणजे काय म्हणू आपण त्याला वाढवली पाहिजे. ती दृष्टी पालकांना पण यायला पाहिजे. पूर्वीचे जसे पालक होते ते तेवढे शिकलेले नसतील किंवा त्यांना त्या पद्धतीचं एज्युकेशन मिळालं नसतील, पण आत्ताचे पालक माझ्या मते वेल अवेअर आहेत आपल्या पॅरेंट्स म्हणजे मुलांबद्दल. पण आत्ताच्या पॅरेंट्स मध्ये पण एक ही गोष्ट जाणवती की माझ्या मुलांनी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, हे केलं, सगळंच एकत्र करून तो मुलगा कन्फ्युज होऊन जातो की नेमकं त्याला करायचं काय. आता एखादा खरंच चांगला फुटबॉल खेळत असेल तर त्याची इच्छा असेल तर त्याच्यावर त्यांनी फोकस केला गेला पाहिजे. पण त्यांनी डान्स पण केला पाहिजे, त्यांनी गाणं पण गायला पाहिजे, त्यांनी क्रिकेट पण खेळलं पाहिजे, त्यांनी बॅडमिंटन खेळलं पाहिजे, त्यांनी स्केटिंग केलं पाहिजे. म्हणजे काय करून काय नाही, म्हणजे तुमच्या ज्या दडलेल्या सगळ्या भावना त्या एका छोट्याशा लादलं गेले. मी पाहतो त्याला जर ड्रॉइंगचा क्लास कधी आपण सांगितलं की ज्याला खरंच ड्रॉइंग कळतच नाहीये पण दुसरा करतोय ना म्हणून तू कर, ही जी एक पद्धत चालू आहे ती कुठेतरी थांबली गेली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे स्वतःच्याच मुलाचे कल आपल्याला तपासता यायला पाहिजेत आणि आपण आपलं म्हणणं त्याच्यावर न लादता त्याच्या कलानुसार आपण त्याला सपोर्टिव्ह राहण्याचा प्रयत्न केला. बरोबर. वेल सेड. आणि यालाच थोडं पुढे नेताना मग मी असं म्हणेल की आपण काल बोलत असताना तुम्ही म्हणालात की इंटेरियर डेकोरेशन करताना किंवा इंटेरियर डिझायनिंग करताना एखाद्या गोष्टीचं तुम्ही म्हणता की ते जिवंत झालं पाहिजे. जसं आता तुम्ही बोललात की ते चित्र जिवंत होतं. तो अप्रोच घेऊन जेव्हा तुम्ही काम करता तो अप्रोच नीटचा आज थोडा इलॅबोरेट केला तर बरं होईल. आता बरेच क्लायंट असे असतात की त्यांना जे घर म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनात एक घर लपलेलं असतं. हो. माणसाच्या मनात म्हणा किंवा पक्षी म्हणा. आता पक्षी सुद्धा आपलं घर बनवतो पण पक्ष्यांना कुठला AI किंवा कुठले इंजिनियर ते त्यांना मिळत नाही. आणि माझ्या मते स्किल त्यांच्याकडे इतकी आहेत तर प्रत्येक घर पक्षी वेगळ्या पद्धतीने घर बनवताना तुम्हाला दिसेल. निसर्गाचे खूप अभ्यासक आहेत तर त्यांनी त्या पद्धतीने घर बनवतात. पण आपल्याकडे जेव्हा एक 10-20 वर्षापूर्वीचा काळ होता ना, जेव्हा इंटेरियर डिझायनर ही संकल्पना आली तेव्हा क्लायंटला माझ्या मते 2
3% लोक क्लायंट असतील ते त्यांना थोडंफार नॉलेज असायचं. पण आत्ताच्या टाइमात आणि तेव्हाच्या आमच्या डिझाईन्स ज्या असायच्या त्या आमच्या बुद्धीने किंवा आपली एक कल्पना शक्तीने ते बाहेर पडायच्या. आत्ताचे जे क्लायंट आहेत फार तुरळक 1-2% क्लायंट असे असतील की ते आम्हाला सांगतात की हे घर आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने याची फक्त त्यांच्या काही म्हणतो रिक्वायरमेंट ते आम्हाला फक्त सांगतात. आणि हे डिझाईन कसं बनवायचं हे तुम्ही विचार करा. पण आत्ताच्या ह्याच्यात असं झालंय एक 10-12 वर्षात किंवा तर क्लायंट आमच्याकडे फोटो आणतात की हे असं पाहिजे, इंटरनेटवरून कुठून तरी तो त्यांनी सर्च केलेला असतो. तर क्लायंट फक्त त्या एक टीव्ही युनिट पुरता विचार करतो, तो फक्त फोटो तोच दाखवतो आम्हाला. पण त्याचे 3 भिंती रिकामे असतात ना, त्या भिंतीत काय करायचं हे त्यांना कळत नाही. त्याच्यामुळे मग ते आपल्याला अप्रोच होतात. पण सोपं काम त्यांनी म्हणजे आम्हाला आमचं बुद्धी बंद करून मग ते काम करावं लागतं. तरी काही ठिकाणी आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन क्लायंटला समजावण्याचा प्रयत्न करतो. हे असं नाही करता, तुमचं स्वतःचं घर, तुमचं स्वतःचं अस्तित्व काहीतरी आहे हे तुमच्या घरातून जाणवू द्या. तो लोक आम्हाला दुसऱ्यांच्या घरी घेऊन जातात की हे बघा हे असं केलंय, ते तसं केलंय. आम्ही क्लायंटला ते सांगतो, तुमचं घर लोकांनी पाहायला आलं पाहिजे, असं आपण काहीतरी करू. तर काही कन्व्हिन्स होतात, काही नाही होत. मग आम्हाला त्या पद्धतीने थोडंफार कॉम्प्रोमाइज करून ते काम करावंच लागतं. म्हणजे मुरड घालून तुम्हाला ते काम करून द्यावं लागतं. पण ते काम समाधान देत नसेल आम्हाला, समाधान तुम्हाला समाधान देत नसेल. काही गोष्टी अशा असतात ना की ते खूप चांगलं काही करू शकत असतो, पण आम्हाला लिमिटेशन असल्यामुळे ते ना ते कुठेतरी आमच्या मनाला आवर घालावे लागते. कारण कुठलाही स्पेस ऑक्युपाय करताना तो सगळ्याच ऑक्युपाय करणं हे काही कसं बरोबर नाही किंवा जरुरी पण नाही. त्यामुळे कुठलाही स्पेस बघितल्यानंतर तुमच्या एक साधारण एक तुम्हाला अंदाज येत असेल की मला हा स्पेस कसा वापरता येईल, बरोबर आहे, किंवा त्याचं कसं त्या घरामध्ये ऍड ऑन होईल, तो कोपरा कसा छान होईल त्या घराचा. बरोबर. हेच मला विचारायचं की आता आपण चर्चा करत होतो की तो मुलगा थोडा मोठा झाला, आधी तो खेळत होता भिंतीवरती, नंतर तो जसं तुम्ही म्हटलात की गावात वगैरे त्यानं हे केलं, त्याचा कल कळाला आपल्याला. मग तो परत त्याच्यावरती आपल्याकडे बर्डन सुरू होतं. 10वी आली, 11वी आहे सायन्स घे, 12वी आहे सायन्स घे, मग मेडिकलला जा, इंजिनिअरिंगला जा. मग हे सगळं आपल्याकडे एक मानसिकता तयार झालेली आहे. याच फ्रेम मध्ये तो मुलगा बसला पाहिजे, हा एक सगळ्यांचाच अट्टाहास आहे. मग त्याला आवडून आवडू त्या फ्रेम मध्ये बसवायचा प्रयत्न केला जातो. पण तरी सुद्धा काही पालक, काही मुलं समंजस आहेत किंवा त्यांना माहिती की माझा हा कल नाही आहे. बरोबर. आणि मग हे क्षेत्र निवडताना त्यांना या क्षेत्राकडे येण्याविषयी तुम्ही काय सुचवाल? या क्षेत्रात पहिले ऍक्च्युली तुमचं ड्रॉइंग तर चांगलं पाहिजे. हो, ठीक आहे. एक वेळ ड्रॉइंग आत्ताच्या ह्याच्यात तुमची कल्पना शक्ती जास्त चांगली पाहिजे, काहीतरी वेगळं विचार करण्याची शक्ती पाहिजे. आणि माझ्या मते मी जेव्हा माझं 10वी झाल्यानंतर मी अभिनवला ऍडमिशन घेतलं होतं. जे पण फॉर्म सिलेक्शन झालं होतं, जे सिलेक्शन झालं होतं. पण त्याच वेळेस बहिणीचं लग्न असल्यामुळे मी जे न घेता पुण्याला ऍडमिशन घेतलं. मला एक फार मोठी खंत वाटते की मी अभिनव कॉलेजमध्ये जेव्हा शिक्षण घेत होतो तर आर्किटेक्टचा क्लास पहिल्या मजल्यावर होता आणि वरती आम्ही पेंटिंगचे वर्ग बनवायचो. तेव्हा आर्किटेक्टचा गंध मला म्हणजे काहीच नव्हतं. आर्किटेक्ट काय करायचं किंवा आर्किटेक्ट काय काम करत असायचं हे आम्हाला काहीच कल्पना नव्हती. पण जेव्हा जसं माहीत पडलं, आज मला इतकी खंत वाटते की तेव्हा मी आर्किटेक्ट करता आलं असतं, कारण का तेव्हा 10वीच्या बेसवर होतं. आता माझ्या मते 12वी नंतर आणि एंट्रन्स देऊन त्यांना आता गणित वगैरे हे सगळ्या गोष्टीत ते शिक्षण अडकलं गेलं. आज माझी फार मनापासून इच्छा आहे की मी आर्किटेक्ट व्हावं आणि मी जे आर्किटेक्ट काम करू शकतील त्यांना जी स्केचेस किंवा त्यांच्यासाठी जे काही गोष्टी लागणार आहेत ते आज करू शकतो. पण एक कायद्याच्या कथाटीत किंवा त्यांच्या रूल रेग्युलेशन सर्टिफिकेशन झाल्यामुळे आता मी अडचण शकत नाही. तर आयुष्यभर फार मोठी माझ्यासाठी खंत राहील
पण मे बी जे काय आहे त्याला मी चांगलं मानून त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतो. मे बी आता एखाद्या आर्किटेक्ट बरोबर असोसिएशन होऊन मी माझ्या बिल्डिंगच्या कल्पना त्यांना देऊन ते करू शकेन. हो, बाकी आता त्याच्यावर आता जास्त बोलणं योग्य नाही. राईट. तर मग इकडे कल्पनाशक्ती त्याची चांगली आहे किंवा त्याचं निरीक्षण चांगलं आहे, तर यासाठी त्यानं काही काळजी घेतली पाहिजे का? किंवा त्यानं आता काय होतं की काही करायचं म्हटलं की लोक पटकन गुगल, पटकन काहीतरी विकिपीडिया असं त्यांना जावं वाटतं. मग हे तर वापरावंच लागणार आहे, हे तर म्हणजे याला पर्याय पण नाही. पण या व्यतिरिक्त त्यांनी असं काही एक्सरसाइजेस पर्पजली केल्या पाहिजे का, जेणेकरून त्याची आयडियोलॉजी, त्याला जे म्हणायचंय त्याचा से त्या कागदावर उमटला पाहिजे. मग त्यानं असं काही या व्यतिरिक्त काही वाचलं पाहिजे किंवा काही वर्कशॉप केले पाहिजे. काय तुमचं काय म्हणणं राहील? आता जसं ऍडमिशन तर तुम्हाला सांगितलं, जी प्रोसेस आहे त्या पद्धतीनेच आर्किटेक्ट तयार होतात. आता आर्किटेक्ट बद्दल मी बोलणं योग्य नाही, कारण का मला त्याच्या पुढचं माहित नाही की ते शिक्षण कसं घेतलं जातं, काय केलं जातं. नाही, मी इंटेरियर डिझाईनच्याच याच्यानुसार आता मी जेव्हा इंटेरियर केलं तर नगरमध्ये ISDT म्हणून पहिल्यांदा चालू झालं होतं. त्याच्या फर्स्ट बॅचला मी जेव्हा ऍडमिशन घेतलं आणि तेव्हा माझ्या मते माझा मुलगा 4 वर्षाचा होता. अच्छा. लग्न झाल्यानंतर मी, कारण का ती इच्छा जी होती, माझं एज्युकेशन 94 मी कम्प्लीट केलं इथं पुण्यात, आणि मराठवाडा कॉलेजमध्ये मी इंटिरियरचा अभ्यासक्रमासाठी जेव्हा गेलो होतो तेव्हा फी माझ्यावरती 3,000 रुपये फी होती, पण मी तेव्हा ती अफोर्ड करू शकलो नाही. तर मी परत दुसऱ्या वर्षी पाहायला गेलो, थोडंसं ते अजून फी वाढत गेली आणि ती इच्छा तिथं दबली, मागे पडली. आणि नंतर मग बाकीच्या संसारात माणूस जसं अडकत जातो तसं मग नगरला जेव्हा परत आलो मी, आणि जेव्हा माहित पडलं की इंटिरियरचं कॉलेज चालू झालंय, तर पहिली ऍडमिशन मी तिथं घेतली आणि तिथं पण अभ्यास कम्प्लीट केला. आणि जे स्कूल ऑफ आर्टचा प्रगत कला महाविद्यालय म्हणून आपलं आहे, तर त्यांनी पण इंटिरियरचं चालू केलं होतं. तर सेकंड इयर मी तिथं कम्प्लीट केलं. तर तिथं इतक्या असाइनमेंट माझ्या हातातून झाल्या आणि तिथून ते फास्ट ग्रोईंग, कारण का फाउंडेशन ATD झालेलं आहे, त्यानंतर GDR झालेलं आहे, तर सहजरित्या ते सगळे कॅप्चर करायचो. पर्स्पेक्टिव्ह विषय असायचा किंवा ड्रॉइंग, पेंटिंग, ब्रश यांचा संपर्क कंटिन्यू संबंध असताना मी खूप फास्ट ते कम्प्लीट केलं. तेव्हा तो एक 10वी नंतर मला जसं अभिनवमध्ये ऍडमिशन मिळालं, त्यानंतर मी याच्यात काही असे टर्म कंडिशन नव्हतं तेव्हा. आता मे बी बऱ्यापैकी परीक्षा, टेस्ट, अमुक देऊन नंतर आता 2 वर्षाचा आजपर्यंत कोर्स आहे, तर कुणीही करू शकतो त्याला. पण तुमची मनाची तयारी खरंच कोण करतंय म्हणून तुम्ही नाही केलं पाहिजे, तुमची ती आवड तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीसाठी. आता खूप कॉलेजेस छान झाली, पण पूर्वी जसं ठळकपणे नाव पुढे जेचं यायचं, अभिनवचं यायचं, आणखी काही इन्स्टिट्यूट तुमच्या डोळ्यापुढे येतात का की जी खरंच आजही चांगली मानली जातात? आता जे हे आर्किटेक्ट साठी पण आहे, पेंटिंग आहे, स्कल्पचर आहे, फाईन आर्ट साठी आहे. आता आर्किटेक्ट कॉलेज अख्ख्या महाराष्ट्र किंवा भारतभर फार खूप झालीत, खूप आहेत. आणि इंटिरियर साठी नगरमध्ये माझ्या मते ISDT आहे, फिरोदिया कॉलेज आहे, असे 2-3 कॉलेज नगरमध्ये पण इंटिरियर साठी आहे. पुण्यात मराठवाडा म्हणून एक आहे, त्यानंतर सिम्बॉयसिस मध्ये पण काहीतरी चालू केलेलं आहे वाटतं. आणि आता त्या काळात आणि आजच्या काळात खूप जे नवीन जे कॉलेज आहे ते बहुतेक मला तेवढं माहित नसतील, कारण का अजून माझ्या मुलांसाठी ती स्टेप आली नसली, त्याच्यामुळे मी ते विचार केलेला नसेल. हो. तर जेव्हा एखादा स्पेस तुम्हाला मिळतो, आधी काय करावं असं वाटतं नेमकं? म्हणजे समजा एक घर आहे, एक फ्लॅट आहे, आणि तुम्ही एंटर केलंय, तो स्पेस काय खुणवतो? म्हणजे त्याचे उर्मी असतात सुचण्याचे, ते साधारण तुम्ही कसं रिलेट करता त्याच्याशी?
आता घराच्या भिंती तर एकसारख्याच असतात, हो स्पेस एकसारखा असतो, हो फक्त त्याच्यात राहणारे जे माणसं आहेत हम्म, की त्यांचे विचार, हम्म. त्यांच्याकडे येणारे माणसं, त्यांचे मित्र हम्म. किंवा ते कसे बोलतात, वागतात, उठतात, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, हम्म. त्यांचे विचार करण्याची पद्धत काय आहे, त्यांचं घर आवरणं कसं आहे, हम्म. किंवा ते घरात त्यांच्या वस्तू कशा ठेवलेल्या आहेत, हम्म. त्याच्यावर पण थोडंफार आम्ही विचार करून हम्म. ते घर डिझाईन करण्याचा प्रयत्न करत असतो. हम्म. किंवा सर्वात महत्वाचं, कधी कधी बंगल्यांची नावं किंवा एखाद्या शॉपचं नाव, त्या नावावरून पण आम्हाला ते डिझाईन करता आलं पाहिजे, म्हणजे केलं पण पाहिजे. कधी कधी तर थीम म्हणतो आपण, एखादी थीम घेऊन ते डिझाईन करू शकतो घर आपण. तर त्यानुसार पण त्याच्यात क्लायंटचा साथ फार मोलाचा असतो. त्याची इन्व्हॉल्वमेंट पण फार महत्त्वाची हो, आता काही काही ठिकाणी घर चांगलं होतात किंवा काही काही ठिकाणी क्लायंट चांगले असतात, आहे. पण त्याच्या आजूबाजूचे जे सराउंडिंगचे लोक असतात, ते नाही रे, हे नाही, असं नको करू. कारण त्यांच्या घरात जो त्यांना अनुभवलेला असतो किंवा त्यांना अनुभव आलेला असतो, तो परत ह्यांच्यावर लादला गेला जातो की त्यांच्या डिझायनरने काय केलं, आमच्या डिझायनरने असं केलं, ते तसं नको करू. ते अशा काही गोष्टी एकमेकांच्या ह्याच्यात, तर मग ते डिझाईन थोडंफार प्रत्येक असं टप्प्यावरती होऊन जातं. चेंजेस होण्याची Changes शक्यता वाढते होतात. त्याची. तर मी क्लायंटला ते सांगतो, तुम्हाला काही चेंजेस असतील ना, तर तुम्ही कागदावर सांगा, आम्ही कागदावर म्हणतील त्या जेवढं बरोबर. सांगतील हो, तेवढं ते चेंजेस हो, करण्याचा हो, प्रयत्न हो. करू. पण कुठेतरी एक थांबलं पण गेलं पाहिजे की हे हम्म. फ्रीज व्हायला पाहिजे त्या गोष्टी. पण आजच्या, कारण का रोज काहीतरी वेगळं पाहतो, तो रोज येऊन त्या डिझायनरला सांगत असतो, ते असं काम मला नाही. मग शेवटी आम्हाला फार महत्वाचा वाटा की नाही, हे इथपर्यंतच आहे, हे असंच होणार, हो, असं कधी आम्हाला मग ते कल घ्यावाच लागतो, स्टँड घ्यावा लागतो मग तुम्हाला Yes. फर्म. कारण कारण का ते बिघडत जातं सगळं. हा, पूर्वी आम्ही तेच पहिले क्लायंटला तेच सांगत असतो की तुम्ही तुमच्या कल्पना काय असतील ना, ते सांगा, तुमच्या मनातलं घर आम्ही तुम्हाला बनवून देतो, आमच्या मनातलं घर नाही पाहिजे. अगदी. कारण तुम्ही राहणार आहात, Correct, आम्ही correct. राहणार नाही. तुमच्या मनातली कल्पना जी आहे ना, आणि कुणीतरी एक डिसिजन देणार असलं ना, तर ते डिझायनरलाही सोपं पडतं बरोबर. आणि कारागीरलाही सोपं पडतं त्या गोष्टीसाठी. ते महत्वाचे आहे. ते महत्वाचं. आणि जसं तुम्ही म्हटलं की ती घरं जिवंत झाली पाहिजेत, नाहीतर उगीच सगळं भरलेलं घर आहे आणि त्यामध्ये रमतच नाहीये मन किंवा वेळ जात नाहीये, असं पण खूप सारं काय म्हणूयात, खूप मटेरियलिस्टिक होणं पण फार काय म्हणूयात आपण, ते त्याला डेड करून टाकतं त्या स्पेसला. कुठेतरी मटेरियलचं, आता तुम्ही जसं सांगाल ना, म्हणजे मटेरियल अतिरेक म्हणतो मी त्याला. इतकं प्रचंड प्रमाणात नवीन मटेरियल अवेलेबल येतंय. आहे, हो हो. पण त्यातलं निवडून ते वापरणं हम्म. आणि थीम नुसार काम करणं किंवा एखाद्या कलर स्कीम घेऊन काम करणं, उगाच आहे मटेरियल म्हणून वापरायचं, हम्म. तर ह्याला अर्थ नाही. आणि त्या तुमच्या शरीराला त्याचा इफेक्ट काय होऊ शकतो. आता उदाहरणार्थ पहिले आपल्या घरात साध्या फरशा असायच्या, हो, शहाबादी हो, किंवा हो, कोटा हो, वगैरे, हो. आता टाईल्स आल्यात. हम्म. तर त्यातल्या त्यात माझ्या मते ग्लॉसी टाईल्स आल्या. हम्म. माझ्या मते पूर्वीचे जे आपले लोक होते, आपले आई, आपले आजोबा, त्यांचे कधी गुडघे दुखले नाही. हम्म. आत्ताच्या काळात ज्या ग्लॉसी टाईल्स किंवा चकचकीतपणा जो येतोय, तर तो त्याच्यावर जे पाय ठेवला जातो आपण, तर तो बाउन्स मारतो एक प्रकारचा. तो ऍक्सेप्ट करत नाही त्या गोष्टीला. फक्त घर चकचकीत करण्यासाठी तुम्ही ती टाईल्स वापरली गेली, पण तुमच्या शरीराचा अभ्यास पण तुम्हाला तिथं, तुमचं शरीर काय बोलतंय त्याच्यावर, ते गार पण पडतं सगळं. हो, पाणी पडलं तर काही घरांचे समजत नाही. ऍक्सिडेंट पण हो झाले. हो हो. आता मे बी आता थोडे मॅट स्टाईल कडे परत कल वाढलाय. पण शेवटी काय झालं, तुम्ही नॅचरल वस्तू त्याला आर्टिफिशियल करून तुम्ही घरात वापरायला चालू केलं. ठीक आहे, ती काळातली गरज आहे, त्याप्रमाणे कॉस्टिंगच्या हिशोबाने पण आता टाईल्स मध्ये वुडनचं पॅटर्न आलंय. पहिले लोक लाकडाचं करायचे, पण आज लाकूड अवेलेबल नाही होत तेवढं होणार नाही आणि कॉस्टिंग पण तेवढं जाणार नाही. तर ती प्रिंट मीडियाने त्याची जागा घेतली. तुम्ही विचार कराल, ती प्रिंट किंवा जे काही विचार कराल, त्या सगळं वेगवेगळ्या मटेरियल मध्ये ते अवेलेबल होऊ शकतं. पण ते वापरणं कसं,
ते फार महत्वाचं आहे. आता पूर्वीचे घर माझ्या मते लाकूडचा जास्त वापर व्हायचा, नॅचरल वस्तू नॅचरल पहिले जास्त व्हायच्या. हो, आता दगडाचा वापर जास्त व्हायचा. दगड वापरायचे, लाकूड वापरायचे, आणि तेव्हा ते ऍक्सेप्ट करायचं ते घर, आपलं बोलणं. आता बाउन्स मारतो, आपण बोलतोय ना, तर त्या गोष्टी बाउन्स मारतात. तर त्या डिझाईन करताना हा एक बोलक्या काही गोष्टी घरात पाहिजे असाव्यात असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे घर आपण म्हणतो प्रतिसाद देतं, येस येस येस. त्या पद्धतीनं ते आकारलं गेलं पाहिजे. तर बरोबर. तिथे तुम्हाला जी हवी असणारी शांतता आहे, समृद्धी आहे, तरच ती तुम्हाला लाभण्याची शक्यता वाढते. बरोबर. मी त्या विषयाकडे तुम्हाला परत हे करतो की काही क्षेत्र जशी आता म्हणजे विमान असेल किंवा बऱ्यापैकी आता डेंटिस्ट मुली होत आहेत, तसं इंटिरियर डिझायनिंगकडे पण मुलींचा कल वाढतोय असं एक साधारण जाणवतं. काय वाटतं सर तुम्हाला, का वळत असत मुली याकडे? मुळातच जसं म्हणतो ना, हा महिलांचा क्षेत्र आहे किंवा नाही हा वेगळा पार्ट झालाय. पण प्रत्येक घरात स्त्री जी असते तिचं तिच्या घराबद्दल जो एक आकर्षण असतं की नाही, ही वस्तू इथे चांगली दिसते, नाही ही आवडताना ती वस्तू तिथे ठेवते, तर मुली पटकन त्या कॅप्चर करतात त्या गोष्टी, डिझायनिंग वगैरे. आणि असं काही नाही की मुलगा करू शकतो किंवा मुलगी करू शकते, फक्त कल का वाटतो की त्यांना हा पार्ट त्याच्या रोजच्या जीवनातला वाटतो की नाही. लहानपणी खेळण्यात, नंतर शिक्षण याच्यात जातं, आणि कालांतराने ती गृहिणी होणारच असते. तर तो ऑटोमॅटिकली आईचे धडे तेव्हाच, आई आवरून ठेव, हे करून ठेव, अगं मुलगी हे करून ठेव, हळूहळू त्या पद्धतीने तो घडला जाऊ शकतो. आणि मुलांच्या बाबतीत पण आता करिअर म्हणून लोक आणि खूप चांगलं काम करतायत. तर मुलींच्या बाबतीत काय होतं, कधी कधी ती शिक्षण घेते, पण पुढचं घर तिला कसं अप्रोच करल, किंवा तिने चांगलं आर्किटेक्ट केलेलं आहे किंवा इंटिरियर केलेलं आहे, पण समोरच्यावरती जेव्हा तिचं सासर जोपर्यंत तिला त्या गोष्टीला प्रोत्साहित करणार कळत नाही, मग ती कुठेतरी दबली जाते. तर त्याच्यामुळं मे बी मुलं अजून याच्यात प्रॅक्टिसमध्ये जास्त येतात. मुली थोड्याफार करतात एज्युकेशन मध्ये. जेव्हा मी ऍडमिशन घेतलं तेव्हा ते वुमनच कॉलेज आहे. अच्छा. पण आम्ही 2-4 मुलं होतो, त्याच्यात आम्ही एंट्री घेतली होती. तर ती आम्हाला कन्सिडर करून आता बऱ्यापैकी मुलं पण त्या कॉलेजमध्ये शिकतायत. तर फक्त त्याच्यामुळं, त्या कारणामुळं मुली थोड्याशा मागं पण पडतात त्या गोष्टीत. आणि प्रॅक्टिस करण्यासाठी त्याचा प्रॅक्टिकल यूज ते त्याच्या घरात करू शकतात, असं काही नाहीये. तो एक पार्ट आहे त्याच्यात. दुसरं असं म्हणजे मगाशी आपण एआयची चर्चा सुरू केली होती की खूप सारं अपडेशन येत आहे तुमच्या याच्यामध्ये, मटेरियल चेंजेस होत आहेत आणि दररोज नवीन येऊन आदळत आहे आपल्यावरती. पण हे ठीक आहे, हे येतं कसं तुमच्यापर्यंत? म्हणजे आज हे मार्केटमध्ये नवीन आलंय, हे मटेरियल अशा पद्धतीनं किंवा त्याची ड्युरेबिलिटी अशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही नेटवर्क आहे का सर? नेटवर्क तर नक्कीच आहे. प्रथम तर आम्ही आपल्या जे पण जे शॉप असतील किंवा कंपनीचे जे काही सेल्समन असतात की ते नवीन मटेरियल साठी आमच्याकडे येतात, किंवा मुंबई मोठमोठ्या शहरात एक्झिबिशन लागलेले असतात. अच्छा. त्या एक्झिबिशन मध्ये 6 महिन्यानंतर काय मटेरियल येणार आहे ते त्या एक्झिबिशन मध्ये ठेवलेले असतात. तर तेव्हा ते अपडेट होतो आम्ही एक्झिबिशन मध्ये पण, आणि तिथून आम्हाला सगळ्या गोष्टी पण कळतात. त्यानंतर ते मटेरियल दुकानदारकडे येतंय किंवा त्या कंपनीचे काही लोक आमच्याकडे येतात. आणि अजून एक असं की समजा क्लायंट बरोबर आपण एखादी गोष्ट चॉईस करायला जातो, की क्लायंट आहे, त्यांना काही गोष्टी चॉईस करायच्या, तर त्यांच्याबरोबर जेव्हा कुठल्या दुकानात गेलो आम्ही, तर तिथं जे काही नवीन मटेरियल आलेलं आहे तर ते ऑटोमॅटिकली आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे त्या नवीन गोष्टीची माहिती पण मिळते, आणि त्याचा ड्रॉबॅक काय किंवा त्याचा प्लस पॉइंट काय, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तेव्हा समजून घेतो. त्या व्यतिरिक्त अजून जशा नगरमध्ये किंवा सगळीकडं आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनरच्या काही संस्था आहेत, त्या ह्याच्यावरच काम करत असतात. विद्यार्थ्यांना घडवणं किंवा
जे काही नवीन कन्सेप्ट आहे, डिझाईन्स कसे करायच्या किंवा डिझाईन बद्दल त्यांचे लेक्चर्स, मोठे आर्किटेक्ट किंवा इंटेरियर आम्ही बोलवत असतो, त्यांचे लेक्चर आम्ही ऐकतो. अच्छा. आणि नक्कीच असं काही नाही की एखाद्या माणसाकडून शिकायला मिळतं. एखादा लहान मुलगा पण आपल्याला चांगली कल्पना देऊ शकतो, पण ती घेण्याची तयारी पण तुमची. करेक्ट. साधारणतः कसं असतं की कुठलाही कोर्स केला, डिग्री घेतली की लाग बाबा पटकन नोकरीला, घरच्यांचाही असतो लवकर कमावता हो, त्यालाही वाटत असतं की मी किती दिवस आता घरी अवलंबून राहणार, मी काहीतरी केलं पाहिजे. तुमच्या इंटेरियर डिझाईनच्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी कितपत आहेत? आता माझ्या मते भरपूर संधी आता उपलब्ध आहेत. आणि माझ्या मते आता असं काही कॅटेगरी राहिली नाही की ह्यानीच इंटेरियर लावलं पाहिजे. कोणी साधा माणूस पण सुद्धा इंटेरियर लावून स्वतःचं काम करून घेतोय. ही फार मोठा फरक आता याच्यात जाणवतोय. आणि काही लोकांचा चांगला अनुभव लोक एकमेकांना सांगतात की नाही तू काही कर पण तू डिझायनर लाव तर तुझं घर चांगलं होईल. आणि माझ्यामध्ये आमचे सगळे जे डिझायनर आहेत त्यांची एकच चांगली विश असते की तुमचं घर चांगलं व्हावं, की तुम्ही चांगलं राहावं, तुम्ही चांगलं वावरावं आणि तुमचं घर छान दिसावं. हा एकच असं डिझायनर आहे, असे लोक आहेत की ते डिझायनर तुमच्या घराबद्दल विश करू शकतात, असे शुभेच्छा देऊ शकतात. करेक्ट. आमच्या कामातून बऱ्यापैकी आता स्कोप भरपूर स्कोप आहे. आणि तुम्ही जॉब करू शकता, स्वतःच प्रॅक्टिस करू शकता. आणि माझ्या मते आता उदाहरणार्थ किचन, आता स्पेशलायझेशन व्हायला लागलंय. किचनवाले वेगळे झाले तर किचनवाल्याकडे पण तुम्हाला संधी आहेत. आता रेडीमेड फर्निचरचा एक कन्सेप्ट चालू होतोय की जस्ट तुम्ही डिझाईन करून घेणार. तर काही रेडीमेडच्या फर्निचरमध्ये शॉपमध्ये पण तुम्हाला डिझाईन पटकनी करून मिळतं. पण थीम वाईज जे म्हणतो आपण, डिझायनर हा मेन मूळ आहे. आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःच काहीतरी करण्याची इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच करावं. 1-2-3 वर्ष अनुभव प्रॅक्टिस करावी डायरेक्ट कॉलेजमधून निघताना. कारण कॉलेजचं शिक्षण आणि आपलं बाहेरचं प्रॅक्टिकल वर्क याच्यात फार मोठा फरक आहे. तो एखाद्या प्रॅक्टिस करताच तुम्हाला तो पुढे जाऊ शकतो. मी कारण रिसेंटली माझ्या याच्यात आलं की गोदरेज सारखी कंपनी आहे जी या डिझाईनला सपोर्ट करते आहे, किंवा त्यांचं जे काही मार्केटमध्ये प्रोडक्ट्स येत आहेत ते सगळे अशा टीमला घेऊन येत आहेत. म्हणजे नोकरीच्या संधी निश्चितच भरपूर. आता प्रोडक्ट डिझाईन, जसं इंटिरियर झाल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट डिझाईन पण आहे आणि वेगवेगळा कोर्स पण आहे जे आता फक्त मोठमोठ्या कॉलेजमध्ये पण तो घेतला जातो. जसं आता तुम्ही नाव सांगितलं गोदरेज आहे, अशी वेगवेगळ्या कंपन्या आहेत ते स्वतःचे प्रोडक्ट्स म्हणजे त्याचं बल्क मार्केटिंग करून किंवा ते बनवतात. त्याच्यात पण त्यांच्या भरपूर संधी आहे. आणि काय वाटतं, म्हणजे मोठ्या शहरांपुरत्याच्या संधी आहेत की आता ते 2 टायर 3 टायर सिटी पर्यंत पण यायला लागले? आता माझ्या मते तुम्ही पण आपण जेव्हा आपण खेडेगावात पण जातो तर तिथं चांगले बंगले तुम्हाला पाहायला मिळत आहेत. फार्म हाऊसेस चांगले बघायला मिळाले. ते म्हणजे छोट्या खेड्यापर्यंत पण डिझायनर पोहोचला आहे, गाव वस्त्यांपर्यंत. आता मोठ्या शहरात जॉब्स आहेत किंवा मल्टिपल बिल्डिंग मॉल्स. तर माझ्या मते चांगली मोठी बिल्डिंग असली तर त्याला माझ्या मते त्यातले 10-15 पण घर मिळाले 2-3 वर्षाचं काम त्याला मिळू शकतं. भरपूर काम करणारं भरपूर काम आहे, त्याला थांबायची गरज नाही. इतकं काम आहे त्याबद्दल. आणि छोट्या शहरामध्ये पण काम आहेत. कारण का छोट्या शहरामध्ये काय होतं, माणूस पटकनी माउथ पब्लिसिटी, अरे ते आलते बरं, त्यांनी डिझाईन केलंय, तर ते लोक अप्रोच होतात पटकन. आणि त्याचं काम पोहोचतं, त्याला कामही नवीन मिळालं, त्याच्यामुळे मदत होते. एखादं बंगलो आहे, फार्म हाऊस आहे किंवा कुठलाही स्पेस आहे, त्याच्याकडे बघताना तुमची जी थॉट प्रोसेस इनिशिएट होते ती नेमकी काय असते? आता फ्लॅटच्या हिशोबाने आपण कधी विचार केला तर फ्लॅट तर त्याच्या आजूबाजूला सिटी असणार. फार्म हाऊस नक्कीच
कुठंतरी त्याच्या शांत, आजूबाजूला निसर्ग असणार. निसर्ग असणार. तर ही थॉट प्रोसिजर तिथं चालू असते. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात क्लायंटचा जो विचार आहे किंवा क्लायंटची जी रिक्वायरमेंट आहे किंवा क्लायंट काय विचार करतो त्याच्या स्वतःबद्दल, स्वतःच्या घराबद्दल, तो घर कशासाठी बांधतोय. करेक्ट. आता बरेच मोठमोठे लोक आहेत, त्यांचे फार्म हाऊस आहेत, त्यांचे बंगले पण एकदम लॅविश असतात, पण फार्म हाऊस पण त्या पद्धतीने ते थोडे रस्टिक बनवतात. का की रस्टिक किंवा चकचकपणा ह्याच्यात फार मोठा फरक आहे. समजा तुम्ही सिटीत आहात आता आणि तुम्ही एखाद्या डोंगरावर गेला तर ऑटोमॅटिकली तुमचा श्वास मोकळा होतो आणि तुम्ही ब्रीदिंग करतात आपण की मोकळा श्वास घेतो. मोकळा श्वास घेणं म्हणजे काय, पूर्ण तुमचं माइंड एकदम फ्रेश होतं. तर हेच घरात पण आहे. घराच्या आजूबाजूच्या सराउंडिंग मध्ये आपण काय डिझाईन करतो. आता सिटीत तर मर्यादा आहेत, पण ऍटलिस्ट ज्यांच्याकडं मोठ्या जमिनी आहेत किंवा शेतात किंवा निसर्गात ज्यांना घर बांधायचं असतील त्या पद्धतीने करतात. काही काही एकदम चकचकीत करतात, काहींना रस्टिक आवडतं. प्रत्येकाची चॉईस वेगळी. त्याप्रमाणे क्लायंटच्या हिशोबाने थोडंफार आम्हाला ऍडजस्ट करून ते घर बनवावंच लागतं. तर मला असंही विचारायचं आहे की खूप साऱ्या घरांमध्ये पेंटिंग्स लावली जातात, आवर्जून लावली जातात, किंवा हॉटेल्स असतील किंवा मोठमोठे हाऊसेस असतील, फार्म हाऊसेस, पेंटिंग्स असावीत असं लोकांचा आग्रह असतो. काय असते ही भावना? आता पेंटिंग्स पुरतं नाही, पण कुठले आर्ट इफेक्ट तुमच्या घरात पाहिजे असं डिझायनरच्या हिशोबाने पण एक चांगली जो एक पार्ट आहे आर्ट, तो तुम्हाला अट्रॅक्ट करतो, तुमच्या घरात एक एनर्जी देतो. पण काही ठिकाणी असं जाणवलं किंवा वेळेअभावी किंवा क्लायंटच्या बजेटनुसार लोक ते फ्लेक्सच्या प्रिंट किंवा मीडिया प्रिंट करून ते लावतात. माझा बिझनेस आहे म्हणून मी सांगत नाही. तुम्ही तुमच्या हाताने केलेली किंवा तुमच्या मित्रांनी केलेली किंवा तुमच्या मुलांनी केलेली पेंटिंग ती घरात लावा. पण प्लास्टिक किंवा असं काही आर्टिफिशियल काही लावण्याचं तरी निदान त्याच्यात तरी ऑप्शन भरपूर आहे. तुम्हाला जे आवडेल, पण ते थोडस ओरिजिनल लावण्याचा प्रयत्न करा. आणि आर्ट इफेक्ट भरपूर आता एक आहेत, त्या पण साधारणतः मातीच्या कमी, दगडाच्या कमीच झाल्या. ते रेझिन हार्डनर यांनीच बनवले जातात, पण तो अट्रॅक्ट तरी करतात त्या गोष्टी. तर आर्ट इफेक्ट थोडासा महत्वाचा आहे. शक्यतो होत असेल तर ओरिजिनल काहीतरी लावण्याचा प्रयत्न तुम्ही करा. उदाहरणार्थ आता समजा घरात फर्निचर पण करतोय, तर आता ऑप्शन बजेटचाच येतो, तर त्यानुसार काही इफेक्टिव्ह तुम्हाला ओरिजिनल काही लावता असं एखादा पार्ट तरी तुमच्या घरात काहीतरी निसर्गाच्या रिलेटेड काहीतरी पाहिजे. ती भावना मोस्टली त्याच्यामध्ये असली पाहिजे. अशा काही पेंटिंग्स तुम्ही पण केलेल्या आहेत. तुमची खूप सारी एक्झिबिशन्स पण जहांगीर सारख्या मोठ्या कलादालनात झालेली आहेत. तुमच्या काही वैयक्तिक, म्हणजे हा वैयक्तिक मी प्रश्न विचारतो की तुमच्या काही पेंटिंग विषयी मला ऐकायला आवडेल तुमच्याकडनं. आता माझं बेसिक पेंटिंग ह्या विषयावर जेव्हा शिक्षणच तसं झालं, तर 2012 साली माझं जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई इथं एक्झिबिशन झालं. तर त्या पेंटिंगचा विषय मी निवडला होता ब्रह्मांड. तर लोक म्हणतात ब्रह्मांडमध्ये काय पेंटिंग करणार आहे. तर मी ब्रह्मांड विषयी फक्त 2 किंवा 4च एलिमेंट्स त्याच्यात घेतले होते. माझ्या प्रत्येक पेंटिंग मध्ये चंद्र होता, सूर्य होता, पृथ्वी होती, तारे होते. हे 4 विषयावर मी जवळजवळ 40 पेंटिंग केले. क्या बात आहे. प्रत्येक पेंटिंग वेगळं होतं आणि सांगायला आवडेल तेव्हा खूप चांगला सेल पण मला झाला. आणि पेंटिंग फक्त जसं मी विचार करायचो, आता मी लोकांना प्रश्न विचारू, तू रात्रीचं आकाश कधी पाहिलं आहे का, किंवा सकाळचं आकाश आपण जे पाहतो, नॉर्मली सकाळ तरी आपल्याला थोडंफार पाहायला मिळतं की, पण रात्रीचं आकाश आज लाईट पोल्युशनमुळं, आता हा शब्द सगळ्यांसाठी नवीन असेल, फार सुंदर. लाईट पोल्युशन म्हणजे काय? लाईट पोल्युशन म्हणजे तुम्हाला वरचं आकाशच दिसत नाही. आता मी काही लोकांना विचारलं की तू चंद्र कधी पाहिला आहे,
मोस्टली लोकांनी काय सांगितलं, हो एखादे पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असेल तेव्हा पाहतो. पण दिवसाचं आकाश पाहणं गरजेचं आहे आपल्या मानवासाठी, तेवढं रात्रीचं आकाश पण पाहणं फार महत्त्वाचं आहे. वा. त्यातले तारे चंद्र पाहण्याची मजा जी वेगळी आहे. पण शहरात ह्या गोष्टी आपल्याला लाईट पोल्युशनमुळे पाहता येत नाही. तर त्या विषयावर मी पेंटिंग केलं आहे. माझे पेंटिंग दिवसा वेगळी दिसते, ओके. रात्री सगळ्या लाईट बंद करायच्या आणि ते पेंटिंग पाहायचं. म्हणजे अंधारात पेंटिंग माझे पाहण्यासारखे आहे. वा. जहांगीर आर्टच्या गॅलरीच्या इतिहासात पहिले एक्झिबिशन असं असेल की ते अंधारात त्याचं ओपनिंग झालं. वा वा वा, क्या बात आहे. ते म्हणजे लाईट बंद करून पेंटिंग लोकांनी पाहिलंय. वा वा. म्हणजे असं कसं आहे, मग त्यांना ते जाणवलं की हा वेगळा सब्जेक्ट आहे. म्हणजे निसर्गाबरोबर राहा, निसर्गाला अनुभव. खूप काही गोष्टी निसर्ग आपल्याला देत असतो, तोच देत असतो, त्याच्यावर जगायचं. करेक्ट. सर, आज आपण आमच्या बियॉन्ड बुक्सच्या या सगळ्या श्रोत्यांसाठी आलात, मनमोकळी चर्चा केलीत. तुमचं जे क्षेत्र आहे इंटेरियर डिझाईनचं, त्याविषयी खूप सारी माहिती आज आमच्या या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या मुलांसाठी आपण दिलीत. परत एकदा खास एक इंटरव्ह्यू तुमच्यासोबत आम्हाला करायचा आहे, जो फक्त तुमच्या पेंटिंग्स आणि तुमच्या कामावरती मला करायचा आहे. कारण ती एक आता मला आतून एक इच्छा तयार झाली की एक सरांसोबत एक वेगळी एक चर्चा करूयात आणि तुमचं काम जे आहे आतापर्यंत झालेलं ते बघायचं आहे आणि आमच्या श्रोत्यांना आम्हाला ते दाखवायचं आहे. तर पुन्हा एकदा आपण नक्की भेटूयात. आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. आपण एक चांगलं व्यक्तिमत्व आपण समजतो किंवा दुसऱ्याला समजावण्यासाठी एखादी धडपड चालू असते, ते तुमच्यातून मला जाणवलं आणि खूप मनापासून धन्यवाद. इंटेरियर आणि यांच्याबद्दल मला बोलण्याची जी संधी दिली त्याच्यावर खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. वेगवेगळ्या फील्डचं आजचं स्टेटस आणि त्या फील्डमधल्या उद्याच्या ऑपॉर्च्युनिटीज याविषयी बोलतायत काही महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज बियॉन्ड बुक्समधून. विजन क्लासेस ऑनलाईन मॉड्यूल या चॅनलवर पाहत रहा बियॉन्ड बुक्स.